भरपूर आहेत गाई, पण काय होतं, का झाड पडत आपलं भांडं पडत नाही पडणार. तर माझं फोकस आठवल्यानंतर त्या गाईवर फॉस्फरसवर असतो. कशातून फॉस्फरस मिळतो, तर हरभऱ्याच्या चुनीतून मिळतो, वाटाण्याच्या चुनीतून मिळतो, तुरीच्या चुनीतून मिळतो, चांगला फॉस्फरस मिळतो. पण त्याच्यापेक्षाही DCP आणि याला तुमचे पशुखाद्य कारणीभूत आहेत. जेवढे जेवढे पशुखाद्य आहेत त्याच्यातून फॉस्फरसची डिफिशियन्सी तयार होते. ज्या दूध देणाऱ्या जनावरात फॉस्फरसची डिफिशियन्सी तयार होते. पुनर्भरण हा शब्द ऐकताय तुम्ही, पुनर्भरण. प्रत्येक गोष्टीचं पुनर्भरण करावं लागतं. निसर्गामध्ये जे घेतोय ते द्यावं लागतं. दूध घेतोय त्याच्यामध्ये कॅल्शियम फॉस्फरस किती घेतं तेवढं त्या गाईला दिलं पाहिजे, म्हशीला दिलं पाहिजे. नाही दिल्यास ते होणारच आहे. तर त्याच्यामध्ये ज्या गाईचं भांडं पडण्याची हिस्ट्री आहे त्या गाईला दुप्पट म्हणजे 200 ग्रॅम DCP किंवा 2 फंक्शन इंजेक्शन, पण गरज नाही इंजेक्शनची, आटल्याच्या 2 महिने काळामध्ये द्यायचं. 2-4 किलो त्याच्या पोटात ते जाऊ. आणि प्रोक्टिव्ह बोलस नावाचे एक बोलस आहेत आयुर्वेदिक, ते पण द्यायचे. भांडं पडतच नाही. आणि याच्यासाठी एक आहाराची गरज आहे. तो जो मी शेतकरी आहार तयार केला आहे तो त्या अनुषंगाने तयार केला. सर्व पशुपालकाचा फोकस फक्त दुधावर आहे, गाईवर म्हशीवर नाही. मग ह्या समस्या होणार आहेत. तुम्ही फक्त काय करताय, आम्हाला दूधच पाहिजे, गाय म्हैस नको आहे, दूधच पाहिजे, गाय म्हैस नको आहे, दूधच पाहिजे, वाढतं दूध पाहिजे. तिच्या हाडाच्या सापळ्या दिसल्या चालतील, तिचे स्नायू ढिले झाले चालतील, पण दूध पाहिजे. नाही चालणार नाही, तो धंदा बसणार, तो धंदा चालणार नाही. अशा पद्धतीचं सगळं व्यवस्था होणार नाही. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही सांभाळणे गरजेचं आहे. म्हणजे कोणत्या, मिनरल आणि नैसर्गिक आहार. नैसर्गिक आहारामध्ये ट्रान्झिट फूड नाही वापरायचं. मग भांडं पडणं, म्हशीचं पडू द्या, गाईचं पडू द्या, ते पडणार. नैसर्गिक आहार, डाळदाणा, चुन्या, गहू भुसा, सोयाबीन डिओसी, हे जे नैसर्गिक गोष्टी आहेत त्या खाऊ घातल्या पाहिजे. आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचा फॉस्फरस खाऊ घातला पाहिजे. माझं शेतकरी पशु आहार जो आहे